श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 10 मे 2024 रोजी आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. यालाच आपण आखातीज किंवा आकाती सुद्धा म्हणून ओळखतो. अक्षय म्हणजे जे कधी संपत नाही, ज्याचा कधी क्षय होत नाही. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले कार्य, जप असेल, तप असेल, साधना, दान, धर्म मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देऊन जाते. म्हणूनच असे म्हटले जाते की एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते, त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही. आखाती तीज मागे अनेक हिंदू श्रद्धा आहेत. काही जण याचा संबंध भगवान विष्णूंच्या जन्माशी जोडतात, तर काही जण भगवान श्रीकृष्णांच्या लीलांशी जोडतात. सर्व समजुती श्रद्धेशी संबंधित असण्यासोबतच खूप रोचक असतात. हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान श्रीहरी श्री विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान विष्णूंनी श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी विष्णू 6व्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले. म्हणूनच हा दिवस परशुरामांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी म्हणजे अमर राहिले. परशुराम हे सप्त ऋषींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते. हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले. म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरे करतात. दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. भगीरथीने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती आणि या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूंच्या पवित्र सणात समावेश होतो. या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तींची पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे. त्याचबरोबर तिसरी मान्यता म्हणजे हा दिवस माता अन्नपूर्णा, स्वयंपाकघर आणि पाककला म्हणजे अन्नाची देवी यांचा वाढदिवस देखील मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते. अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते. तसं तर बघा अजून खूप साऱ्या मान्यता आहेत. सांगायचा अर्थ काय की अक्षय तृतीय हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी म्हणजे जे आपण काही करू ते त्याचं अक्षय जे फळ आपण म्हणतो ते आपल्याला मिळेल. त्याहीपेक्षा महत्त्वाचं बघा, आपण सर्वजण लक्ष्मी प्राप्ती म्हणजे पैसा मिळावा यासाठी कष्ट करतो, मेहनत करतो. वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही जे काही काम करत असाल त्यासाठी लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या वस्तू असतील, बरेच जण तर घरात हे ठेवा ते ठेवा ते ठेवा अशा वस्तू सुद्धा आणतात. आपण बरेचसे यंत्र घरामध्ये ठेवतो, बरेचसे स्तोत्र, बरेचसे मंत्र माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण या ज्या सेवा आहेत त्या करत असतो. आणि अक्षय तृतीया म्हटलं की जवळजवळ 90% घरांमध्ये अक्षय कलश भरला जातो. पण फक्त अक्षय कलश भरला या दिवशी आपण तो भरला म्हणजे त्याचा फायदा, त्याचे जे लाभ आहेत ते आपल्याला मिळणार का? आता दिवाळी आली की आपण कुबेर पोटली किंवा त्यावेळेला सुद्धा कलश भरतो. मग तो फक्त भरला, कुबेर पोटली बनवली किंवा कोणाकडून विकत घेतली म्हणजे ती आपल्यासाठी काम करणार का? पैशाचा पाऊस पडणार का? अजिबात असं होणार नाही. मी तुम्हाला क्लिअर सांगते, म्हणजे 2 मिनिटांसाठी तुम्हाला पण वाटेल हे असं काय, पण जे आहे ते मी तुम्हाला क्लिअर सांगते. हे फक्त तुम्ही बनवलं आणि घरामध्ये ठेवलं म्हणजे पैशांचा पाऊस पडणार नाही किंवा पैसे येणार नाही, तुम्हाला काम करायची गरज नाही, असं नाही आपोआप कामं होतील, असं अजिबात काही होणार नाही. ह्या ज्या वस्तू आहेत, हा जो अक्षय कलश आहे तो आपल्याला बनवायचा आहे, पण तो सिद्ध करायचा आहे, तो अभिमंत्रित करायचा आहे. जेव्हा आपण अक्षय कलश बनवला तेव्हा तो निर्जीव आहे, त्याच्यामध्ये प्राण नाहीयेत. तुमच्यासाठी त्याला काय काम करायचं हे त्याला माहीत नाहीये, त्याला कमांड्स आपण दिलेल्या नाहीयेत. हा अक्षय कलश बनवून तो सिद्ध करायचा आहे, अभिमंत्रित करायचा आहे. कशासाठी तुम्ही हा बनवत आहात ते इंटेन्शन ते त्याला सांगायचं आहे आणि त्यानंतर तो आपल्यासाठी काम करेल. आता अभिमंत्रित सिद्ध, बरेच जण तुम्हाला मी अभिमंत्रित करून मिळेल, तुम्हाला सिद्ध केलेलं हे मिळेल, सिद्ध केलेली पोटली मिळेल, सिद्ध केलेला अक्षय कलश मिळेल. अजिबात नाही.
कोणी स्वतःसाठी इथे आपल्याला जेवण करायला वेळ नाही आणि तुम्ही स्वतः थोडंसं आपलं डोकं लढवा. कोणी एवढा वेळ काढून एका याच्यासाठी एवढा वेळ काढून तुम्हाला सिद्ध करून देईल का हो? मग इथेच आपलं ना हे करण्याचं आणि सिद्ध करायला आपलं नाव लागतं, आपलं गोत्र लागतं, तुमची जागा, तुमचा घर, ते सगळे उच्चार करणं लागतं. मग समोरच्या व्यक्तीला तुमचं नाव, तुमचं गोत्र, हजारो वस्तू विकल्या जातात यांचं माहीत आहे का? आणि 1000 ऑर्डर आल्या, 1000 जणांसाठी सिद्ध करण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ, एवढा वेळ कोणी व्यक्ती देऊ शकेल का स्वतःचं सोडून? अजिबात नाही. त्याच्यामुळे या फंद्यामध्ये तुम्ही पडू नका की सिद्ध केलेल्या वस्तू, अभिमंत्रित केलेल्या वस्तू. जे काही आहे ते स्वतः तयार करा, स्वतः सिद्ध करा, स्वतः अभिमंत्रित करा. त्याचा तुम्हाला दुप्पट, तिप्पट, चौपट लाभ होईल आणि 100% होईल. आणि आता अजून एक म्हणजे भ्रम आपला की हे तयार केलं म्हणजे पैसा येणार, पैशाचा पाऊस पडणार, मला काहीच करायची गरज पडणार आणि मी झोपून राहणार, सगळे कामं आपोआप होणार. अजिबात नाही. हा अक्षय कलश किंवा कोणताही उपाय म्हणा, कोणतीही सेवा म्हणा, हे काय करतात की एक म्हण आहे बघा, प्रयत्नांती परमेश्वर. परमेश्वर पण कोणाची मदत करतो? जो प्रयत्न करत राहतो, जो काम करत राहतो, जे कर्म करत राहतोय आपण, तर आपल्या कर्माला, आपल्या कामाला नशिबाची साथ मिळत नाहीये, म्हणजे त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाहीये. तर हा अक्षय कलश म्हणा किंवा कुबेर पोटली जे काय असेल हे तयार केल्यानंतर कुठेतरी नशिबाची साथ मिळू लागते. माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होऊ लागते. कृपा होऊ लागते माता लक्ष्मीची म्हणजे काय? तुमच्याकडे खूप सारं नॉलेज आहे, तुम्हाला खूप सारी माहिती आहे, पण तुम्हाला संधीच मिळाली नाही, तर तुम्ही तुमचं नॉलेज दाखवून पैसे कसे कमवू शकणार? तर हे केल्यानंतर काय होतं की आपली जी कॅपेबिलिटी आहे त्याच्यापेक्षा चांगल्या संधी आपल्याकडे येतात. जसं की तुम्हाला अचानक कोणीतरी एखादं मोठी व्यक्ती मिळेल, ती म्हणेल चला आपण हे बिझनेस करू, मी टाकतो, तू हे सगळं, त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल. किंवा तुम्ही आता 10 लाख वर्षाच्या पॅकेजवर जॉब करताय, तुम्हाला 20 लाखाची ऑफर येईल. किंवा तुम्ही जॉब करताय, तुम्हाला अचानक आयडिया येईल की या जॉब सोबत मी हा साईड बिझनेस करू शकतो आणि त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल. म्हणजे अशा ज्या आयडियाज आहेत त्या येतात आणि त्यातून आपल्याला धन, पैसा, संपत्ती येत जाते आणि ती कधीही न संपणारी असते. म्हणजे त्याच्यामध्ये आपली उत्तर प्रगती होत राहते. हे काम करतं अक्षय कलश आपल्यासाठी. आता अक्षय कलश तुम्ही बनवला तर तो अभिमंत्रित कसा करायचा आणि तो अभिमंत्रित केला तरच त्याचे जे लाभ आहेत ते आपल्याला मिळू शकतील. अक्षय कलश अभिमंत्रित करण्यासाठी तो देवघरासमोर तुम्ही ठेवून आसन टाकून तुम्ही बसलात, तिथे अभिमंत्रित केलात तरीही चालेल. किंवा एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचं, त्यावर वस्त्र अंथरायचं, त्यावर तांदूळाची रास ठेवायची, त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचं किंवा त्या तांदूळावर अष्टकमल दल काढा, त्याच्यावर आपला अक्षय कलश ठेवा. एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, धूप, अगरबत्ती, कारण माता लक्ष्मीची उपासना करतोय, माता लक्ष्मीला सुगंध अतिशय प्रिय आहे, सुगंध लावा. खिरीचा नैवेद्य दाखवा. खीर वगैरे नसेल, फ्रूट असेल, काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तिथे बसून मध्ये न उठता, कोणाशीही न बोलता, सुरुवातीला काय करायचं, हातामध्ये पाणी वगैरे संकल्पाला काही घ्यायची गरज नाही. तुम्ही तुमचं नाव, तुमचं गोत्र बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं. तुम्ही कुठे राहताय, का राहता, म्हणजे एरिया, फ्लॅट, तुमची जागा, जे काही ते पूर्ण उच्चारायचं. दिवस, वार, अक्षय तृतीया हे सगळं बोलायचं. हे सगळं अगोदर तुम्ही मोबाईलवर काढा किंवा कॅलेंडरमध्ये बघून एका पेजवर लिहून ठेवा आणि ह्याचा सगळा उच्चार करा. हात जोडून हे सगळं उच्चार करा आणि माता लक्ष्मी तुझ्या कृपेने, तुझ्या आशीर्वादाने, तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालू द्या. किंवा नोकरी करत असतील घराची तर त्याच्या नोकरीमध्ये प्रगती मिळू द्या. माता लक्ष्मी, भगवान श्री हरी, श्री विष्णूंसह तुम्ही आमच्या या घरामध्ये स्थिर, स्थायी स्वरूपामध्ये राहावं. तुमच्या आशीर्वादाने तुमचं जे नाव, आडनाव असेल, तुमच्या मिस्टरांचं, सगळ्यांना, आम्हाला सगळ्यांना आमच्या कार्यामध्ये, क्षेत्रामध्ये यश मिळू द्या आणि धन, धान्य, ऐश्वर्य, संपत्ती, संतती, दीर्घ आयुष्य आम्हा सर्वांना हे भरभरून आम्हाला सगळं मिळू द्या. जी काही म्हणजे आपापल्या शब्दामध्ये प्रार्थना, अगदी डिटेल व्यवस्थित बोलायचं. आता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते, असं शॉर्टकट नाही, व्यवस्थित सगळं जे काही आहे ते व्यवस्थित बोलायचं. स्पष्ट शब्दामध्ये मनातली मनात बोला. घरामध्ये कोणी नसेल तर मोठ्याने बोला, काही हरकत नाही, शेवटी ते भगवंतापर्यंत पोहोचणार आहे. हे सगळं बोलायचं आहे. जे काही तुमच्या मनामध्ये तुम्हाला वाटतं तुमची प्रगती वगैरे व्हावी ते सगळं बोलायचं
आणि यासाठी या लक्ष्मी प्राप्तीसाठी या ज्या वस्तू आहेत किंवा हा जो अक्षय कलश आहे तो मी सिद्ध करत आहे, अभिमंत्रित करत आहे. तुमची कृपा, तुमचा आशीर्वाद कायम माझ्या कुटुंबावर राहू द्या. आणि त्यानंतर तिथे बसून आपल्याला 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. श्री सुक्तम तुम्हाला येत नसेल तर 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं. त्यानंतर 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं. विष्णू सहस्त्रनाम म्हणता येत नसेल तर 21 वेळा किंवा कमीत कमी 11 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं. व्यंकटेश स्तोत्र मराठी म्हटलं तरीही चालेल, संस्कृत म्हटलं तरीही चालेल, काही हरकत नाही. पण माता लक्ष्मीची आपण सेवा केली की त्यानंतर भगवान श्रीहरी श्री विष्णू यांची उपासना करायचीच करायची. कारण माता लक्ष्मी चंचल आहे, आज आहे तर उद्या नाही. मग तिला स्थिर ठेवण्यासाठी भगवान श्रीहरी श्री विष्णूंची उपासना करावीच लागते. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र 11-21 वेळा हे तुम्हाला म्हणायचं आहे. मी स्वतः श्री सुक्तम 16 वेळा आणि व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते 21 वेळा म्हणणार आहे. तर या पद्धतीने ही सेवा करायची. तो जो नैवेद्य आहे तो दाखवलेला थोडा वेळ, अर्धा तास 1 तास आपली सेवा होईपर्यंत, सेवा झाल्यानंतर अर्धा-1 तास तिथे ठेवायचा. त्यानंतर घरातील सर्वांनी तो ग्रहण करायचा. अक्षय तृतीयेच्या दिवशी तो कलश तिथेच ठेवायचा, जिथे पूजा मांडणी केली किंवा देवघरासमोर केलेला आहे तिथेच ठेवायचा. आणि त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर तुम्ही हा जो अक्षय कलश जो आहे तो आपल्या तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे वगैरे कुठे एखादा डब्बा, एखादी जागा घरामध्ये कुठे असेल तिथे तुम्हाला ठेवायचा आहे. अक्षय कलश कसा भरायचा हा व्हिडिओ सुद्धा आपल्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि अतिशय साध्या सोप्या, काहीही नवीन वस्तू वापरायच्या नाही. मी स्वतः सुद्धा मागच्या वर्षी अक्षय कलश भरला होता. त्याच वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्याने अक्षय कलश कशा भरायचा, त्यातल्या जर काही वस्तू खराब झाल्या असतील तर फक्त त्याच आपल्याला रिप्लेस करायच्या आहेत आणि अक्षय कलश साध्या सोप्या पद्धतीने भरून या पद्धतीने अभिमंत्रित करून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. श्री स्वामी समर्थ.